डोंगर माझ्याला आम्ही राहणार धन मेंढर काळ पांढर माझी लेकर राना माळान थरत उंदड त्याती दिसवर आम्ही धनगर आर हो काळ रानाच आर हो काळ मातीच आर हो गोऱ्यान डोंगर माझ्याला आम्ही राहणार भेसवची पारू नेसली गो नवा सारा भेसवची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला अंबा भाजला गो हे अंबा भाजला बड खोबड अंबा भाजला गो पालना बांधीला गो बांधीला ये डालीला पालना बांधीला गो पालना बांधीला ये डालीला पालना बांधीला गो हरिनामाचा शेगारो विरा शेगारो विरा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला।
याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा सुंदरी माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला उजळून आलं आभाळ रामाच्या पारी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे आजो गवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र हे शंभू शंकराच नव राजगड गावर शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली.
तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. या दर्या खोऱ्यातल्या झुंजारा हो, आमच्या जीवलगा हो, त्या आमच्या हाकेला साथ, खाला आमच्या मनगटास मनगट आणि ऐका या रायरेश्वराचा हुंकार ऐका. तो म्हणतोय या देशी राज्य व्हावे. देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. म्हणून याच्या साक्षीने तुम्ही शिवाजी राजे, शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. या देशी राज्य व्हावे तो श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सहिताने. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला, खानात अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला.
खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ढकलला, पोटामंदी पिचवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. फक्त हात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंढाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. राजे हो जिर राज राजे जे स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण ठेवून एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज राजे. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमुचे रजी जी 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 जी. मावळे चढती वरतीला, जागी हो तू स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा जिरहा जी जी. चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदय भान बघाच तळला. पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला. कमरेचा काढून शेला, शेल्यावर घेती वाराला. उदय भान जेरी सांडला, उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाण्यावर धावून आले. मामांनी मारलं उठाणाला, दात खाऊन केला बहाराला. रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला. दातानी फोडलं नरडीला, सपासप करती वाराला. उभा चिरला उदय भाण्याला जिरगाजी. उदय भाण्याला जिरगाजी, उदय भाण्याला जिरगाजी. अरे येळकोट सदानंदाचा जायची हाय तलवार. राजायचा नावान भिसिव अवतार. अरे मल्हारी मारतांड शिव मल्हार.
350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला.